सह्याद्रीच्या या भव्य रांगेमध्ये ढगांशी स्पर्धा करणारा आणि इतिहासाची साक्ष देणारा एक किल्ला उभा आहे. हा आहे समुद्र सपाटीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर असलेला हा किल्ला आजही आपल्या मजबूत तटबंदीमुळे खास ओळखला जातो. पुण्यापासून सुमारे 70 किलोमीटर आणि लोणावळ्यापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला ट्रेकसाठी सोपा असून तुम्ही 1 तासात किल्ल्याच्या पठारावर असता. आणि पूर्ण तटबंदीवर चालण्याचा युनिक अनुभव देणारा हा आहे किल्ला कोरीगड. आजचा आपला प्रवास सुरू होतोय शहराच्या गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या कुशीत, रस्त्यावरून जाताना हळूहळू बदलणारा नजारा आणि थंडगार वारा. हा आजचा प्रवास स्वतःमध्येच एक अनुभव बनतोय. लोणावळा परिसरात असलेला कोरीगड सर्वांसाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. पायथ्याला पोहोचल्यावर खरा प्रवास सुरू होतो. घनदाट जंगलातून जाणारी ती वाट प्रत्येक पावलागणिक आपल्याला निसर्गाच्या अजून जवळ घेऊन जाते. पक्ष्यांचा आवाज आणि शांत वातावरण संपूर्ण ट्रेकला एक वेगळाच फील देतो. गडाची सुरुवात होते या चेक पॉईंट जवळून. पूर्वी या काळात पहारेकरी बसवले जात असणार असा इथे अनुभव येतो. आणि आपल्या खऱ्या प्रवासाला सुरुवात होते गणपती बाप्पाच्या दर्शनाने. दर्शन घेऊन पुढे निघालो आणि प्रवास सुरू होतो तो या पायरी मार्गाने. थोडेच पुढे आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला पहिलं पाण्याचं टाकं दिसतं. ते बघून मी परत पुढे निघालो. थोडे अंतर चालून आलं की परत हे अजून एक पाण्याचं टाकं बघावयास मिळतं. पाणी अगदी स्वच्छ व नितळ. परंतु या पाण्याच्या टाक्या त्या काळातील पाणी व्यवस्थापनाची कल्पना देतात. ते बघून मी पुढे निघालो महादरवाजाच्या दिशेने. आपल्याला या 2 वाटा दिसतील, जे की एक जुनी आहे आणि एक नवी. जुनी वाट दरड कोसळल्याने बंद झालेली दिसली, जे तुम्ही पण या व्हिडिओमध्ये बघू शकता. ते बघून पुढे निघालो महादरवाजाच्या दिशेने. आणि मग समोर येतो किल्ल्याचा भव्य महादरवाजा. शत्रूंचा सामना करत अनेक वर्ष उभा असलेला हा दरवाजा आजही त्याच अभिमानाने उभा आहे. किल्ल्यावर पोहोचल्यावर सर्वात आधी दिसतं ते शांत आणि पवित्र असं महादेवाचं मंदिर. या ठिकाणी येताच बाहेर आपल्याला या तोफा बघायला मिळतात. मग इथे देवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. कोरीगडाची खासियत म्हणजे त्याची मजबूत तटबंदी. या तटबंदीवरून चालताना संपूर्ण परिसराचा 360 अंशाचा नजारा पाहायला मिळतो आणि प्रत्येक बुरुजावरून दिसणारे दृश्य सह्याद्रीचे खरे सौंदर्य दाखवतात. मला उन्हाळ्यात ट्रेक करायला आवडते, कारण या दिवसातच तुम्हाला किल्ल्याची मजबूत बांधणी आणि त्याच्या मागचा असणारा इतिहास समजतो व दिसतो, जो तुम्ही या ड्रोनच्या व्हिडिओमध्ये देखील नक्कीच बघू शकता. कारण त्या जागी वास्तू होत्या ज्या आत्ता नाही आहेत. त्यांचे बाउंड्री मार्क दिसतात, जे तुम्हाला पावसाळ्यात गवत माजल्यामुळे दिसणं शक्यच होत नाही. पुढे मी निघालो गडाच्या या पहिल्या बुरुजाकडे. बुरुजावर अभिमानाने फडकणाऱ्या या भगव्याला वंदन केले आणि या बुरुजावरून दिसणाऱ्या खऱ्या सौंदर्याचा आनंद घेतला. किल्ल्यावरील अजून एक खास गोष्ट म्हणजेच ही भुयारी पाण्याची टाकी. जमिनीखाली असलेली ही रचना त्या काळातील प्रगत इंजिनिअरिंगचे उदाहरण आहे. पाण्याची ही 2 टाकी बघून 3री पाण्याची टाकी बघायला चाललोच होतो, पण आतून आलेला आवाज ऐकून मी तिथून काढता पाय घेणंच योग्य समजलं. आणि पुढे निघालो. तटबंदीने चालत चालत मी पोहोचलो किल्ल्यावर असलेले या 3 तलावाजवळ. किल्ल्यावर असलेले हे तलाव आणि त्यातील शांत पाणी आकाशातील प्रतिबिंब दाखवतात. हा अनुभव अजून खास बनवतो. पुढे तटबंदीवर बघायला मिळते ही भव्य अशी तोफ. ते बघून आपण पुढे निघालो कोराई देवीच्या मंदिराजवळ. हा किल्ल्याचा आत्मा आहे. स्थानिकांसाठी हे मंदिर श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. कोराई देवीचे दर्शन घेतले, मग मार्गस्थ झालो चोर वाटेच्या दिशेने. सध्या सुरू असलेले काम इतिहास जपण्याचा एक प्रयत्न आहे आणि जो की जपला देखील जायला पाहिजे, जो आपल्याला संघर्ष, जिद्द व चिकाटीची आठवण करून देतो. आपण कोण आहे
व आपण काय करू शकतो हे सांगतोय. मग मी चोर दरवाजा बघून या पायरी मार्गावरून संघर्ष करत निघालो दुसऱ्या टोकावर असलेल्या बुरुजाच्या दिशेने. तिथे मला खालच्या बाजूला काही दरवाजा असल्यासारखी तटबंदी दिसली, पण तिकडे जायला मार्ग काही दिसला नाही. जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. या किल्ल्यावर भरपूर प्रमाणात किल्ले डागडुजीचे कामं सुरू आहेत, जी की खूप आनंदाची गोष्ट आहे. पुढे हे सगळं पठार पायाखाली घालत मी निघालो. या वाटेत दिसणाऱ्या वास्तू बघितल्या, त्या बघून बाकी गडावर असणारे मंदिरांचे दर्शन घेतले, तेथील वीरगळी बघितल्या आणि एवढं सगळं बघता बघता दिवस कधी मावळतीला लागला समजलंच नाही. आणि मग वेळ आली होती ती गडाचा आजच्यासाठी निरोप घेण्याची. गडाला मुजरा केला आणि गड उतार झाला. किल्ले कोरीगड हा फक्त एक ट्रेक नसून इतिहास, निसर्ग आणि शांततेचा एक सुंदर संगम आहे. अशाच अजून ट्रेकसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पुढचा ट्रेक कोणता ते कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.